ज्ञानदीप लावू जगी पुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळबळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळबळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळबळ्याची जाते करीला भाविन प्रीती मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगन्निहितपाने मंडनं मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयदबलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकार प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची काय करावं त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका प्राप्तस्थळी प्राप्तवीर भगवान परमात्म्याच्या नियमाला चालणारी सृष्टी या सृष्टीतलं असणारे एक मातृतुल्य व्यक्तिमत्व कैलासवासी भागुबाई बाबूराव इथापे आपल्या सर्वांच्या बाई पाहता पाहता बाईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले बाईच्या पाठीमागे असणारा संपूर्ण परिवार शेवटच्या श्वासापर्यंत बरं का सुनील महाराज आयुष्य जवळजवळ 100 गाठले आणि नाना 100 गाठून जर मी कधी आलो बाईला शेवटच्या परिस्थितीमध्ये या गुरुजी या शेवटच्या परिस्थितीमध्ये बाईला थोडस दिसायला कमी झालं पण फक्त मी जर आलो ना आणि फक्त बाई कसं चाललं एवढं विचारलं की आवाजावरून ओळखायच्या बाई इतकी बुद्धी चाणाक्ष शेवटच्या श्वासापर्यंत इंद्रिय ताब्यामध्ये राहिले कुटुंबानं सेवा केली मी सांगितलंच 10व्या कुटुंबानं सेवा केली कुटुंबातले सर्व परिवार आमचे किसन भाऊ बाबूराव इथापे असतील रामदास भाऊ बाबूराव इथापे लक्ष्मण भाऊ बाबूराव इथापे आप्पासाहेब बाबूराव इथापे आणि मुलगी सौभाग्यवती शोभा बाळासाहेब नलगे सर्व
मुलं मुली सर्व नातवंड, मग त्यामध्ये बापू असेल, अजित असेल, सुजित असेल, भरत असेल, संतोष असेल, अमोल असेल, सर्व नातवंड या सर्वांनी सेवा केली. सुनांनी नातसुनांनी सेवा केली आणि त्याचा परिणाम 100 वर्षाचं आयुष्य बाईंना मिळालं. तेही चांगल्या पद्धतीचं आयुष्य मिळालं. आणि त्या आईच्या ऋणातून उतराई व्हावं, काहीतरी आम्हाला उतराई होता येईल या अर्थानं कुटुंबाचा हा देव मान्य, संत मान्य, ग्रंथ मान्य, शास्त्र मान्य असणारा पुण्यस्मरणाचा विधी अर्थात श्राद्धाचा विधी अर्थात ब्रह्मश्रद्धाचा विधी या परिवारानं या ठिकाणी करण्याचं योजना. आणि त्या अनुषंगानं इंद्रायणीच्या काठी बसलेलं छोटंसं गाव, ज्या गावाचं नाव देहू आहे, या देहू गावामध्ये कनकाई माता आणि बोधोबा महाराजांच्या पोटी जन्माला आलेलं विश्वरत्न, ज्यांच्या विचाराची उंची भंडारा भामचंद्र गोराडेश्वरापेक्षा व्यापक होती, प्रज्ञा ज्यांच्या घरी पाणी वाहण्याचं अलौकिक काम करत होती, काळ गुलाम म्हणून सलाम करण्यास दारात तत्पर उभे होते, ते श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबरांच्या मुखारविंदातून आईचं वर्णन आणि त्या आईच्या उपकाराचं ओझं सांगणारा 4 कडव्याचा अभंग आज सेवेकरता निवडला. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरांचा. तुकोबरा या अभंगामध्ये आईची महती सांगतात, आईची महती गातात, आईचे उपकार सांगतात, आईच्या उपकाराचे गोडवे गातात. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, या जगामध्ये आई हे पात्र असं आहे की त्या आईच्या पात्राची उंची ना अध्यात्माला कळाली, ना आईच्या विचाराची उंची ना विज्ञानाला कळाली. विज्ञान क्षीण झालं, अध्यात्म ठेंगणं पडलं आणि तिथून आईच्या विचाराच्या उंचीला सुरुवात झाली. आईची उंची एवढी मोठी, एवढी मोठी, एवढी मोठी. आई किती मोठी, किती सांगितल्यानंतर आई समजेल, किती सांगितल्यानंतर आई कळेल. आजपर्यंत आई कुणाला ना कळली, आजपर्यंत आई कुणाला समजली. जगद्गुरु तुकोबरायांनी 3 कडवे मांडले. ऐका, जगद्गुरु तुकोबराय म्हटले, आई असं पात्र आहे की तिला लेकराच्या हितासंबंधाचा कळवळा आहे. ऐशी कळवळ्याची जाती, तिला कळवळा आहे महाराज लेकराच्या संबंधाला. ती लेकरावरती निस्वार्थ प्रेम करते आणि तिच्या अंतकरणामध्ये एक इच्छा असते की आपल्या मुलाचं कल्याण व्हावं. कल्याणाच्या हेतून लेकरावरती नितांत प्रेम करते. त्या पात्राचं नाव आहे आई. लेकुराचे हित, लेकुराचे हित,
सदानंद गुरुजी. लेकूराच्या टाळ्या अशा नका वाजवू, वाजवायच्या असेल तर चांगल्या वाजवा, नाही तर नाही वाजवलेल्या पाहिजे. काय उगाच चव घालवण्यासाठी वाजवायचे असेल तर एवढ्यांच्या टाळ्यांचा किती आवाज आला पाहिजे. मग तशा वाजवावे वाटल्या तर. हे वैभव आहे महाराज वारकरी संप्रदायाचं. मी जर बरं का इताबे महाराज, मी कार्तिकी वारीला गेलो ना आळंदीला, तर नवनाथ बुवा आळंदीला गेल्यानंतर मी जर आळंदीला काही ऐकत असेल ना तर सदानंद गुरुजीचं भजन ऐकायला जातो, दुसरं नाही काही. आळंदीमध्ये वारीला गेलो का मी कीर्तन ऐकत नाही कुणाचं. आळंदीमध्ये गेलो दुसरं कुणाचं भजन ऐकत नाही. गेल्या गेल्या सदानंद गुरुजीला फोन असतो, गुरुजी कुठं कुठं भजन, आणि सदानंद गुरुजीच्या मागे फिरतो. इतका गोड आवाज आहे महाराज सदानंद गुरुजीचा. बरोबर आपल्या तालुक्याचं वैभव सुनील महाराज आहेत, आमचे महाराज आहेत. दोनही मृदुंगा, 3 मृदुंगाचार्य आहेत. आज एखाद्या वेळेला रवी महाराज एक बी नसतो, आज 3 आहेत. योग घडून आलाय महाराज, सुवर्ण योग आज. आमचे सगळे टाळकरी महाराज मंडळी. आणि एखाद्या वेळेला वर्ष श्राद्धाला एकही महाराज मिळत नाही. आज इथं महाराजांची मांदी आडी. इकडं आमचे जयसिंग महाराज आहेत, इकडं नवनाथ महाराज गट आहेत, तिकडं आमचे शिवाजी महाराज आहेत. महाराज वारकरी संप्रदायाची फक्त मांदी आडी भरलीत. इकडं ज्यांनी युट्यूब चॅनलवरती त्यांचं रेकॉर्डिंग चाललंय ते हरिभक्ती परायण युवा कीर्तनकार सुरेशजी महाराज गावडे आहेत. म्हणजे कीर्तनकारांच्या मांदी आडी आहेत महाराज. इथं मांदी आडी आहेत. आमचे बापकर महाराज आहे, त्यांचं आता कीर्तन कधी उद्या आहे ना, झालं का रात्री कीर्तन झालं. कीर्तनकारांच्या मांदी आडी आहेत महाराज. इथं एक एकाहुनी बळी रे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आईच्या चित्तामध्ये एकच असतं, आपल्या लेकराचं कल्याण व्हावं, त्याचं हित व्हावं. म्हणून लेकराच्या हिताच्या ठिकाणी जागं राहणारं पात्र आईचं आहे महाराज. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, तिच्या चित्तामध्ये एकच असतं, माझ्या लेकराचं हित व्हावं. भागवतामधला एक प्रसंग म्हणतो, खूप सुंदर प्रसंग, ऐका. उत्तानपाद नावाचा राजा होता. या उत्तानपाद राजाला 2 राण्या होत्या. एकीचं नाव होतं सुरुची आणि दुसरीचं नाव होतं सुनीती. एक होती आवडती, एक होती नावडती. आवडतीला मुलगा झाला, नावडतीला मुलगा झाला. आवडतीच्या मुलाचं नाव ठेवलं उत्तम आणि नावडतीच्या मुलाचं नाव ठेवलं ध्रुव. दोनही मुलं 5-5 वर्षाची झाले. आणि एक दिवस उत्तम आपल्या वडिलांच्या उत्तानपाद राजाच्या मांडीवरती बसलेला होता. जवळून ध्रुवानं जाताना पाहिलं की आपल्या बापाच्या मांडीवरती उत्तम दादा बसला. त्याला वाटलं मीही बापाच्या मांडीवरती बसावं. लढीवाळ 5 वर्षाचा महाराज, त्याला ज्ञान नाही, लेकरू लहान आहे. त्यानं दुरून वडिलांना हाका मारली, ओ बाबा मला घ्याल का हो मांडीवरती, मी येतो मांडीवरती बसायला. बापालाही आनंद वाटला. बापानंही मुलाला हाक मारली, ए उत्तम ये, ए ध्रुवा ये, मी घेतो तुला मांडीवरती, ये घेतो मांडीवरती. आता बाप मांडीवरती घेणार, किती आनंद झाला. त्या आनंदामध्ये विभोर होऊन, आनंदामध्ये एकाग्र होऊन, आनंदामध्ये तल्लीन होऊन उड्या मारत मारत ध्रुव बापाच्या मांडीवरती बसण्यासाठी निघाला. अगदी बापाच्या मांडीवरती आला. आता जाईल आणि बापाच्या मांडीवरती बसेल. एका मांडीवरती उत्तम दादा, एका मांडीवरती मी बसेल. किती आनंदानं उड्या मारत 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 निघाला. आता अगदी बापाच्या मांडीवरती बसणार. बापानं ही उत्तमला उचललं आणि एका मांडीवरती बसवलं. एक मांडी ध्रुवासाठी रिकामी केली. आता ध्रुव जाणार आणि बापाच्या मांडीवरती बसणार. तेवढ्यामध्ये सावत्राई कुठून पडत आली कळालंच नाही. तिनं ध्रुवाला ओढलं, मागं ओढलं आणि दूर ढकलून दिलं. ध्रुव एका दगडावरती जाऊन आपटला. डोकं दगडावरती आपटलं, डोकं फुटलं, गळगळ रक्त बाहेर लागलं. हातापायाला खरचटलं, त्यातूनही रक्त निघायला लागलं. लटलट थरथर कापत होता आणि थरथर त्या अंगानं ध्रुव हात जोडून उभा राहिला. इकडं इकडं पाहिलं, नेमकं झालं काय कळेना. क्षणभर त्याला थोडासा सावध झाला आणि सावध झाल्यानंतर
त्यानं पाहिलं तर सावत्र आई जवळ उभी. त्या आईला हात जोडले. ए आई, अगं बसू दे ना बाबांच्या मांडीवरती. मी किती ग पळत आलो बाबांच्या मांडीवरती बसावं म्हणून. बाबांनी मला बोलावलं, आई बसू दे ना ग मला बाबांच्या मांडीवरती. पण महाराज ती आईच होती, पण सावत्र होती. त्या आईनं सुंदर उत्तर दिलं. उत्तर ऐका. ती आई म्हटली, ए ध्रुवा, अरे बापाच्या मांडीवरती बसायचं ना. बापाच्या मांडीवरती बसण्याची एवढी हौस असेल ना, तर पुढच्या जन्मी माझ्या उदरी जन्म घे, मग मिळेल तुला बापाची मांडी. आता नाही मिळणार तुला बापाची मांडी. विचार केला त्या ध्रुवानं. त्याला कळे ना, लहान तो, त्याला कळे ना. त्यानं पुन्हा पुन्हा आईला विनंती केली, आई बसू दे ना ग. पण आई बसू देत नाही. बापाला विनंती केली, त्यानं खाली मान घातली. नाविलाज झाला. आणि तसा ध्रुव आपल्या जन्मदात्या आईकडे निघाला. आपल्या जन्मदात्या आईनं रक्तानं माखलेला ध्रुव येताना पाहिला. तिनं हातातलं काम सोडून दिलं आणि आपल्या लेकराकडे पळत गेले. तिनं रक्तानं माखलेला ध्रुवाच्या तोंडावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला, त्याचा मुका घेतला, त्याला बिलगली, त्याला उचलून घेतलं आणि त्याला विचारलं, ए ध्रुवा, अरे रस्त्यानं येताना कुठे पडला, की कोणाबरोबर भांडण तंटा केला? त्यानं सांगितलं, आई कोणाबरोबर भांडलोही नाही, रस्त्यानं कुठं पडलोही नाही. अरे मग तुझं डोकं कसं फुटलं, हातापायाला कसं खरचटलं, अंगरखा रक्तानं ओलाचिंब झाला. अरे एवढं रक्त वाहिलं, नेमकं झालं काय? ध्रुवानं घडलेली हकीकत सांगितली. आई बागेतून येत होतो, बाबांच्या मांडीवरती उत्तम दादा बसलेला होता. मला वाटलं मीही बाबांच्या मांडीवरती बसावं, म्हणून मी बाबांना विचारलं. बाबाही ये म्हटले. मी बाबांच्या मांडीवरती बसण्यासाठी गेलो, अगदी जवळ गेलो. आता बाबांच्या मांडीवरती बसणार, कुठून काय माहीत, पण उत्तम दादाची आई आली, सावत्र आई आली. तिनं मला मागं ओढलं, ढकलून दिलं, दगडावरती पडलो, डोकं आदळलं, फुटलं, रक्तबंबाळ झालो. आई पण तिनं मला बाबांच्या मांडीवरती बसू नाही दिलं. आई तिला मी म्हटलं बसू दे ना ग आई, पण आई ती असं म्हटली की ए ध्रुवा, अरे बापाच्या मांडीवरती बसायचं असेल ना, तर माझ्या उदरी जन्म घ्यावा लागेल, मग बापाची मांडी मिळेल. आई, मी त्या आईच्या पोटी नाही जन्माला आलो, पण तुझ्या पोटी जन्माला आलो ना. मग तू सांग ना बाबांना मला मांडीवरती घ्यायला. त्या आईनं मनामध्ये विचार केला, मी तर सावत्रच, मी तर नावडतीच आहे, मी तर नावडतीच आहे, माझं तो बाबा कधी ऐकणार नाही. मग त्या आईनं ध्रुवाला समजवण्याचा प्रयत्न केला. ए ध्रुवा, अरे मी घेते ना रे तुला मांडीवरती, माझ्या मांडीवरती बस. मी अंगाई गीत गाते, तुला माझ्या मांडीवरती 2 गाज भरवते. अंगाई गीत गाऊन माझ्या मांडीवरती तुला थापटून झोपी लावते. मी घेतो तुला मांडीवरती, बस माझ्या मांडीवरती. त्यानं सांगितलं, आई तुझ्या नाही मांडीवरती बसायचं, मला बाबांच्या मांडीवरती बसायचंय. आई तुझ्या नाही मांडीवरती बसणार. आईनं पुन्हा सांगितलं, अरे ध्रुवा, मी घेते मांडीवरती, माझ्या हातानं तुला 2 गाज भरवते, अंगाई गीत गाऊन माझ्या मांडीवरती तुला थापटून निजवते, झोपी लावते, कशाला अट्टहास कर. आई मला तुझ्या नाही मांडीवरती, मला बाबांच्या मांडीवरती बसायचं. चल ना सांग. हाताला धरलं ना आईला ओढलं. आईनं विचार केला, मी तर नावडतीचे, हा माझं कधी ऐकणार नाही. मग ती प्रेमानं बोलणारी आई काय म्हटली ऐका. ती प्रेमानं बोलणारी आई म्हटली, हे ध्रुवा, अरे बापाच्या मांडीवरती बसायचे ना, मग खऱ्या बापाच्या मांडीवरती बस, या खोट्या बापाच्या मांडीवरती का बसतो? त्यानं हात जोडले आईला. आई, खरा बाप आणि खोटा बाप मला समजून सांग. आईनं सांगितलं, अरे हा जन्म देणारा बाप आहे, यानं फक्त तुला जन्म दिला. तू जर याच्या मांडीवरती बसला आणि याला जर यमाचं बोलावणं आलं, याला कधी जावं लागेल सांगता येत नाही. तू याच्या मांडीवरती बसला आणि काळ याला न्यायला आला, तर तुला त्याच्या मांडीवरून उतरावं लागेल. याचाच याला भरोसा नाही, हा किती दिवस राहील, याच्या मांडीवरती काय बसतो, काय बसतो, क्या भरोसा है इस जिंदगी का, किती भरोसा आहे याचा याला. प्रत्येक क्षणाक्षणाला काळ याची मनुष्याचे काय आहे, काय आहे ते मनुष्याचे काय आहे, ते मनुष्याचे काय आहे, काय आहे ते मनुष्याचे
येथे मनुष्याचे काय आहे काय, येथे मनुष्याचे काय आहे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. काय महाराज आपल्या हातामध्ये. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ केला. अरे याच्या मांडीवरती बसला आणि याला जर यमाचं बोलावणं आलं, याला जावं लागेल, तुला त्या मांडीवरून खाली उतरावं लागेल. यानं फक्त तुला जन्म दिला, हा खोटा बाप आहे. आई मग खरा बाप कोण आहे, त्याचं नाव सांग. आईनं सांगितलं त्याचं नाव ईश्वर आहे, त्याचं नाव देव आहे, त्याचं नाव भगवंत आहे. त्यानं तुलाच नाही या सृष्टीला जन्माला घातलं, त्यानं जिने हे विश्व निर्मिले. महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. असा जगाचा मालक येतो, त्याच्या मांडीवरती बस, त्याच्या मांडीवरून तुला खाली उतरवण्याचं सामर्थ्य कुणात नाही. आई कुठे मिळेल ग तो. आईनं सांगितलं बाळा त्याच्यासाठी तुला जंगलात जावं लागेल, तप करावं लागेल, अनुष्ठान करावं लागेल आणि मग त्याची मांडी मिळेल. ध्रुव म्हटलं आई नको, मग मी तुझ्या मांडीवरती बसतो, मी तुझ्या हातानं 2 घास खातो, तू अंगाई गीत गाऊन थापटून मला झोपी लाव, मी तुझ्याच मांडीवरती बसतो. पण आईनं विचार केला, आता बापाच्या मांडीसाठी रडणारा एकाएकी माझ्या मांडीवरती बसायला तयार झाला का. जंगलात जावं लागेल, तप करावं लागेल, अनुष्ठान करावं लागेल. म्हणून आईनं ओळखलं की हा माझ्या मायेमध्ये गुंतला, आणि जर मायेमध्ये माझ्या गुंतला तर याचं हित होणार नाही, याचा उद्धार होणार नाही. म्हणून लेकराच्या हितासाठी ती आई कठोर झाली. आईच्या मनामध्ये एकच असतं, माझ्या लेकराचं हित व्हावं, माझ्या लेकराचं हित व्हावं, लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त. तिच्या मनामध्ये असतं माझ्या लेकराचं हित व्हावं, माझ्या मुलाचं कल्याण व्हावं. म्हणून प्रेमानं बोलणारी आई थोडीशी कठोर झाली. काय म्हटली नाना, ती ध्रुवाला म्हटली, हे ध्रुवा, अरे जर जंगलात जाणार नसतील, तप करणार नसतील आणि देवाला प्राप्त करणार नसतील ना, तर तुझं तोंड देखील पाहणार नाही. पण ध्रुवानं विचार केला, घरात राहून करू काय. जन्मदाती आई तोंड पाहत नाही, सावत्र आई बापाच्या मांडीवरती बसू देत नाही आणि बाप मांडीवरती घ्यायला असमर्थ. मग या घरात राहून करू काय, काय करू घरात राहून. त्यानं आईला साष्टांग दंडवत घातलं, बापाला दुरून हात जोडले, सावत्र आईला नतमस्तक झाला लांबून. अरे कधीच बाहेर न पडणार राजाचं लेकरू आज अनवाणी पायानं राजवाड्याच्या बाहेर पडलं. त्याला माहित नाही राज्य काय, त्याला माहित नाही जंगल काय, त्याला माहित नाही तप काय, त्याला माहित नाही देव काय. निघालंय फक्त आईनं सांगितलं म्हणून निघालं. म्हणून आई जीवनातला पहिला गुरु. आईनं सांगितलं मुलगा शेवटपर्यंत विसरत नाही. या जगातला पहिला गुरु जर कोण असेल तर त्या गुरुचं नाव आहे आई. आईनं ठरवलं मुलाला राजा बनवू शकते, आणि आईनं ठरवलं तर मुलाला राजाचा रंक बनवण्याचं सामर्थ्य आईमध्ये आहे महाराज. एक आई नसती तर छत्रपती शिवाजीराजे घडले नसते. आईनं ठरवायचं मुलगा कसा बनवायचा. आईचे संस्कार महत्वाचे. आईनं सांगितलं, हे ध्रुवा. ध्रुव निघाला बाहेर. राजाचं लेकरू बाहेर पडलंय, अनवाणी पायानं चालू लागलं. राज्य संपलं, संध्याकाळ झाली. जंगल काय माहित नाही, तसंच चालत राहिलं. हळूहळू झाडांची दाट वसाहत लागली, वस्ती लागली, झाडं दाट होऊ लागली. हळूहळू जंगलामध्ये शिरलं. अंधाराची छाया गडद होत गेली. रात किड्यांचा कर्णकर्कश आवाज कानावरती येत होता.
कोल्या कुत्र्याच्या ओरडण्याचा भुंकण्याचा आवाज येत होता. झाडांच्या वाळलेल्या पाला पाचोळ्यावरती पाय पडला की कर 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 आवाज येत होता. तसा ध्रुव घाबरला. झाडांची सावली पडली की अंधार गडद होत होता. तेवढ्यामध्ये एखाद्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. वाऱ्याची झुळूक आली की झाडांचा सळसळ होणारा आवाज. त्यानं तो घाबरला. अंधारामध्ये एकटा जंगलामध्ये पडत सुटला. अर्ध्या रात्रीपर्यंत पळाला. अर्ध्या रात्रीपर्यंत पळाला. पळ 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 पळ. अर्धी रात्र झाली. डोळ्यावरती झोप येत होती. पोटामध्ये भुकेनं काहूर मातलं. डोळ्यासमोर आई दिसत होते, पण आज अश्रू पुसणारी आई नव्हती. आज तोंडावरून हात फिरवणारी आई नव्हती. आज मायेनं कोणीतरी पाठीवरून हात फिरवावा, ती आई आज जवळ दिसत नाही. ध्रुवानं विचार केला, का आलो असेल मी जंगलात. आईच्या मांडीवरती बसलो असतो, आईनं 2 घास भरवले असते, आईच्या हातून जेवलं असतो, आईनं तिच्या मांडीवरती थापटून झोपी लावलं असतं, अंगाई गीत गायले असते, आईच्या मांडीवरती झोपलो असतो. आता पोटात काहीच नाही. का आलो बरं जंगलात. का मी आईचं ऐकलं नाही. का ऐकलं नाही. स्वतःला दोष देत होता. आईच्या आठवणीनं विभोर झाला, पण आज आई काही डोळ्यासमोर नव्हती. एका झाडाच्या बुंद्याला कडकडून मिठी मारली. आई म्हणून जोरानं हंबरला फोडला. धाय मुकलून रडला महाराज ध्रुव. धाय मुकलून रडला. पण आज डोळ्याचे अश्रू पुसणारी आई नव्हती. त्यानं विचार केला, का आलो बरं जंगलामध्ये. आईच्या मांडीवरती बसलो असतो, आईनं जेवू घातलं असतं, आईनं 2 घास भरवलेही असते. का आलो मी जंगलामध्ये. का मी आईचं ऐकलं नाही. झाडाच्या बुंद्याला मिठी मारून आई म्हणून अंबरला फोडून धाय बुकलून रडला. डोळ्यावरती झोप, पोटामध्ये भूक, खायला अन्न नाही, आईच्या मांडीची ऊब नाही. वाळलेला झाडांचा पालापाचोळा हातानं बाजूला केला आणि ध्रुव उपवासी पोटी झोपण्याचा प्रयत्न करतोय. डोक्याखाली आज आईच्या मांडीची ऊब नाही. स्वतःचा हात त्यानं मांडी आपल्या हाता डोक्याखाली घेतला. त्याला खडे टोचू लागले. झोप येत नाही. पुन्हा उठून बसला. इकडं तिकडं पाहिलं. एक दगड पडलेला होता. दगड उचलून आणला, उशाला ठेवला, त्याच्यावरती डोकं ठेवलं. झोपण्याचा पुन्हा प्रयास केला, पण त्या दगडालाही आईच्या मांडीची ऊब नव्हती. डोळ्यातून गळगळ आईच्या आठवणीनं अश्रू वाहू लागले. विचार केला, का आलो मी जंगलामध्ये. का आलो असेल मी जंगलामध्ये. विचार केला. झोप येत नाही. तेवढ्यामध्ये वाळलेल्या झाडाच्या पालापाचोळ्यावरती कुणाच्या तरी पावलाचा आवाज येताना त्याला जाणवला. झाडाच्या वाळलेल्या पालापाचोळ्यावरती कर 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 येणारा आवाज जवळ येत होता. तसा ध्रुव घाबरला. मनामध्ये दचकला. जागेवरती उठून बसला. काय असेल. एखादा जंगली श्वापद असेल, एखादा हिंस्र पशु असेल, एखादा वाघ सिंह असेल. आता येईल, मला खाईल. आता आईही नाही आणि बापही नाही. का आलो बरं मी. का आलो जंगलामध्ये. का आलो जंगलात. का आलो. घाबरलाय. झाडाच्या बुंद्याच्या बाजूला झालाय. त्याच्या आड लपलाय. चोरट्या नजरेने येणाऱ्या आवाजाकडे पाहत होता. काय असेल, काय असेल, काय असेल. तेवढ्यामध्ये हळूहळू तो आवाज जवळ येऊ लागला. पाहिलं त्यानं तर महाराज तो एखादा हिंस्र पशु नव्हता. पायामध्ये खडाबा, अंगावरती भगवी वस्त्र, गळ्यामध्ये विणा, एका हातामध्ये टाळ, दुसऱ्या हातामध्ये चिपळी, डोक्याची जटा बांधलेली, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, आणि नारायण नावाचं नामचिंतन करणारा एक साधू ध्रुवाला येताना दिसला. आणि त्याच्या भजनामध्ये ध्रुव रंगून गेला. त्याचं भजन चालू होतं. ध्रुवानं त्याला पाहिलं. त्यानं ध्रुवाला पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. आणि त्या साधूनं विचारलं, हे बाळा, अरे या जंगलामध्ये कसा आला. रस्ता चुकला की घरून पळून आला. झाडाच्या बुंद्याच्या समोर झाला, बाजूला झाला. साधूच्या समोर गेला, हात जोडले आणि साधूला सांगितलं, महाराज मी उत्तानपाद राजाचा मुलगा, माझं नाव ध्रुव. आईच्या मांडीवरती, बापाच्या मांडीवरती बसायचं होतं. सावत्र आईने बसू दिलं नाही. जन्मदात्या आईनं सांगितलं, या बापाच्या मांडीवरती का बसतो. जगाच्या बापाच्या मांडीवरती बस. आईनं सांगितलं म्हणून जंगलात आलो. आईनं सांगितलं म्हणून जंगलात आलो. पण तुम्ही कोण
सांगितलं या देहाला देवर्षी नारद म्हणतात. मग तुम्ही संत आहात ना, तुम्ही साधू आहात ना, तुम्ही ऋषी आहात ना, मग तुम्ही मला सांगा माझ्यावरती देव कृपा करेल, माझी लाज राखील? तुम्ही संत आहात ना, मग सांगा मला काय देव कृपा करील, काय लाज राखील? ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, माझ्या चित्ताचं समाधान करा. तुम्ही सांगा काय देव माझ्यावरती कृपा करील? नारदजी ध्रुवाच्या जवळ आले. 5 वर्षाच्या ध्रुवाला जवळ घेतलं, मांडीवरती बसवलं आणि कानामध्ये सांगितला बीज मंत्राचा उपदेश केला आणि सांगितलं या बीज मंत्राचं गोकन कर. एक दिवस जगाचा बाप तुला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. नारदजी निघून गेले, बीज मंत्र भेटला. गंमत पहा, आईनं सांगितलं म्हणून जंगलात आला. पहिल्या रात्री भेट झाली साधूची. साधूनं बीज मंत्र दिला आणि ध्रुव अनुष्ठानाला बसला. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 12 वर्ष लोटले. अनुष्ठान तप पूर्ण झालं आणि जगाचा बाप ध्रुवाच्या समोर उभा राहिलाय आणि ध्रुवाला काय म्हणतो, हे ध्रुवा बरमृही वर माग. ध्रुव आपल्या मस्तीमध्ये, आपल्या भक्तीमध्ये रंगून गेलेला, नामचिंतनात दंगून गेलेला. डोळे उघडत नाही. ध्रुव डोळे उघडत नाही. हे ध्रुवा बरमृही. ध्रुव डोळे उघडत नाही. जगाचा बाप पुढे उभा राहिलाय. भगवान परमात्म्यानं ध्रुवाला सावध करण्यासाठी स्पर्श केला आणि झालं काय, स्पर्श सुखाची अनुभूती ध्रुवाला झाली. ध्रुव आनंदामध्ये डुलून गेला. कुठं आहे, काय करतो, काय खातो याचं भान ध्रुवाला राहिलं नाही. विदेही दशेला जाऊन ध्रुव पोहोचला. देहीच विदेही भोगू दशा, अशा दशेमध्ये जाऊन पोहोचला. भगवान परमात्मा म्हणतात ध्रुवा बरमृही, पण ध्रुव सावध होत नाही. शेवटी जगाचा बाप ध्रुवाच्या शेजारी बसला. ध्रुवाला उचललंय. 12 वर्षाचा ध्रुव, 17 वर्षाचा ध्रुव भगवंतानं उचलून आपल्या मांडीवरती घेतलाय. आपल्या मांडीवरती घेतलाय. डोक्यावरून हात फिरवलाय. त्याला सावध केलाय आणि जगाचा बाप ध्रुवाला म्हणतो माग काहीतरी. आता ध्रुवानं डोळे उघडले आणि ध्रुव म्हणतो देवा, अरे ज्याच्यासाठी तप केलं ते न मागता मिळालं, आता मागू काय? भगवंत म्हटले म्हणजे अरे माग ना काहीतरी. त्यानं सांगितलं देवा तप कशासाठी केलं? बापाच्या मांडीवरती बसायचं होतं. सावत्र आईनं बसू दिलं नाही. जन्मदातीने सांगितलं खऱ्या बापाच्या मांडीवरती बस, जगाच्या बापाच्या मांडीवरती बस, म्हणून तप केलं. आणि आता कुठे, आता कुठे आहे मी? अरे आता देवा न मागताच मला तुमची मांडी मिळाली, आता मागायला उरलं काय? मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे. पाहे मुखाकडे
भगवान परमात्मा ध्रुवाला म्हणतात, ए ध्रुवा माग, मागण्याची आस पाहे मुखाकडे. आणि ध्रुव म्हणतो, देवा आता मागायला शिल्लक राहिलं काय रे? अरे ज्याच्यासाठी तप केलं ते न मागता मिळालं, आता मागायला राहिलं काय? मागण्याची आस नाही नाही देवा, आता मागायला काही राहिलंच नाही, मागू काय? भगवंत म्हटले, काहीतरी माग, काहीतरी माग. आता मी आलोच तर काहीतरी माग, माझा अपमान तरी करू नको, मी द्यायला आलो ना, मग काहीतरी माग. मग ध्रुव म्हटला, देवा तुला जर मला काही द्यावं वाटलं तर आता मांडीवरती घेतलं ना, त्या मांडीवरून खाली उतरू नको. त्याचा परिणाम असा झाला की आजही ध्रुवाला अशा पदावरती बसवलं की ज्या पदावरून ध्रुव खाली उतरत नाही, अशा पदावरती आकाशामध्ये आपण आजही वरती पाहिलं तर आम्हाला एक तारा दिसतो, त्याला ध्रुव तारा म्हणतात. अशा पदावरती बसवला की जो किंचितही बाजूला जात नाही. आढळपदी बाळ बैसविला धूर, चिराचा सागर उपमना, चिराचा सागर उपमना. आढळपदी बाळ बैसविला धूर, चिराचा सागर उपमन्यो, चिराचा सागर. अढळपदी बाळ बैसविला धूर, चिराचा सागर उपमना, चिराचा सागर. अढळपदी बाळ बैसविला धूर, चिराचा सागर उपमना, परमात्मानं अशा पदावरती बसवलं. आजही आकाशाच्या दिशेनं लखनराव आपण पाहिलं ना, आपल्याला ध्रुवतारा दिसतो. हा ध्रुवतारा अण्णा आपल्याला मरण सांगतो. शास्त्र सांगतं हा ध्रुवतारा आपल्याला मरण सांगतो. कसं मरण सांगतो पहा. हा ध्रुवतारा रोज आपल्याला दिसतो, आपण आकाशात पाहिलं रोज दिसतो. पण ज्या दिवशी तो ध्रुवतारा सगळ्यांना दिसेल आणि फक्त आपल्याला दिसणार नाही, त्या दिवशी समजायचं 6 महिन्यात आपलं खुडूक. 6 महिने आपले राहिले, फक्त काही राहिलं नाही. 6 महिन्यात आपण जाणार, हे शास्त्र आहे. आजपासून महाराज एक करा, पाहू नका, नाही तर चिता मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता जिवंत माणसाला जाळते. म्हणून आयुष्यात चिंता नाही करायची महाराज. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. कोणता दिवस कधी कसा येईल सांगता येतं. कोणे दिवसी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे समयासी सादर भावे. पण हे करत असताना आलेल्या जीवनामध्ये मनुष्य देह तुम्हाला आम्हाला मिळाला. या देहाला पाप पुण्याचं ज्ञान कळालं. मग या देहानं माणसानं आयुष्यामध्ये भगवंताची भक्ती करावी. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. आणि नाही कोठे हरि कहे, आणि कहे
याच देही घडे देवाचे भजन याच देही घडे देवाचे भजन हो याच देही घडे देवाचे भजन याच देही घडे देवाचे भजन वाह, याच देही घडे देवाचे भजन. भजन करण्याचं ज्ञान या देहाला दिलं, मग या देहानं भगवंताचं भजन करा. ते भजन करत असताना, भगवंताची भक्ती करत असताना, भक्ती अशी असावी महाराज की जी देवाला आवडणारी असावी. आपल्याला आवडणारी भक्ती नको, देवाला जे आवडन ती भक्ती आम्ही करावी. मग नेमकं काय करावं? आवडे देवाची तो एका प्रकार आवडे देवाची तो एका प्रकार हे आवडे देवाची तो एका प्रकार आवडे देवाची तो एका प्रकार आवडे देवाची तो एका प्रकार राधे आवडे देवाची तो एका प्रकार आवडे देवाची तो एका प्रकार आवडे देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस देवाला आवडणारी भक्ती करावी. आम्हाला आवडते म्हणून नाही करायची, देवाला आवडणारी भक्ती करावी. बाईनं कुटुंबाला या संस्काराचे धडे दिले. मग किसा भाऊ असतील आमचे, आपातात्या असतील, भरतराव असतील, आजीताई मध्ये मध्ये, म्हणजे हा सर्व कुटुंब वारकरी संप्रदायाशी निगडीत आहे. सगळे वारकरी संप्रदायाशी निगडीत आहेत. त्यांना पालखी सोहळा असेल तुळशीदास महाराजांचा, सप्ताह असेल तुळशीदास महाराजांचा, सकाळी भरत काकड्याला असतो की नाही? काकड्याला असतो, संध्याकाळीच्या कीर्तनालाही असतो. म्हणजे या भक्तीचा जो लढा आहे ना तो असा लागत नाही. याला शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, बीज शुद्ध असावं लागतं. आळंदी पंढरीची वारी, भाऊ पंढरीच्या वारीला आळंदीला असतात. आपातात्या असेल, भरत असेल गावात, अजित असेल, सुजित असेल, संतोष असेल, अमोल असेल, बापू असेल, संदीप, ही सगळी परमार्थिक मंडळी, नातवंड. महाराज कुणाच्याही पोटी अशी सात्विक मुलं जन्माला येत नाही. कुणाच्याही पोटी येत नाही. सात्विक मुलं आणि मुली पोटी जन्माला यायला पुण्याची शिदोरी पदरामध्ये लागते महाराज. तसं सात्विक मुलं मुली जन्माला येत नाही, कुठे येत नाही. आम्ही बाबडीची बी लावली, कबीरदासजी म्हणतात त्याला आंबे कसे येते, बीज बोया बबुल का आम का हसे आहे. मग आम्हाला बीज शुद्ध लावावं लागेल ना आधी. हे बाईंपासून आलेलं हे सौंदर्य या घराचं, हे वैभव आहे. आणि मग या कुटुंबानं हा भक्तीचा मळा फुलवलाय. मग ही भक्ती या कुटुंबानं उत्पन्न केली. या भक्तीचा सुगंध या पंचकृषीनं घ्यावा असं भक्ती आणि असं प्रारब्ध या घरानं तयार केलं. या घरानं भक्तीचा एक वेगळा ठसा आणि वेगळा पायंडा समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केला. फक्त म्हटलं नाही तरुणा भाग्यवंत, या घरातल्या तरुणांनी नटावं, परमार्थ करावा. इतकं सुंदर कुटुंब आणि भक्तीचा वसा आणि वारसा या कुटुंबानं समाजाला देण्याचं काम केलं. भक्ती अशी असावी महाराज, ती भक्ती देवाला आवडणारी असावी, भक्ती देवाला प्रिय असणारी करावी. नाहीतर भक्ती नाही केलेली चांगली. हीच भक्ती खरी पळत मना बाहेरी, 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 हीच भक्ती खरी
भक्ती खरी. आमची कशी झाली, आम्ही मंदिरात गेलो ना, मंदिराच्या बाहेर जोडा, आमचं जोड्याकडे लक्ष. काय नाही, येऊ द्या थोडा 5 मिनिटं पाऊस. आपण शेतकरी, पावसानं काय आपल्याला कोंब फुटणार आहे काय? थोडं 5 मिनिटं सहन करा. रानात गुतलो आणि पाऊस आला, काय घरी पडून येतो का लगेच? कुठेतरी थांबतोच ना. इथं मंडप आहे, थांबा, निवारा आहे, पडवी आहे, घर आहेत, काही अडचण नाही, जेवायला सगळी व्यवस्था आहे. भक्ती हीच खरी आहे. पण आपली कशी झाली अण्णा, आम्ही जर मंदिरात गेलो ना तर आमचं अर्ध लक्ष देवाकडे आणि अर्ध बाहेर चप्पल ठेवली तिकडं. चप्पलीकडे अर्ध लक्ष देवाकडे. आणि देवाचं दर्शन करता करता डोळ्यापुढे जोडा दिसतो. न्यायचं तर नाही ना कुणी, जयसिंग महाराज, न्यायचं तर नाही ना. आणि आपलं तर असंच आहे, कीर्तनाला गेल्यावर महिन्यात जोडा कोणीतरी नेतच महाराज. पण परमार्थ आला नाही महाराज. परमार्थ भक्तीनं करा, भक्तीचा मळा फिरवा. त्याच्यासाठी सुंदर आयुष्य दिलं, सुंदर देह दिला, याला पाप पुण्य जाणण्याचं ज्ञान आहे. आणि जर या देहाला ते पाप पुण्य कळालं नाही तर कधी काळ आपल्याला घेऊन जाईल ना सांगताच. बागुबाई बाबूराव वितापे आपल्या सर्वांच्या बाईंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणरविंदी समर्पित करतो. फक्त पहिल्या कडव्याचा भाव पाहिला, 3 कडवे बाकी होते. वरुण राजाची कृपा झाली आणि केलेलं अन्न वायाला जाऊ नये. सर्वांना विनंती, जरी पाऊस आला तरी व्यवस्था आहे. 4 मोठाली घरं आहेत, चौघांची पडवी आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीचा निवारा आहे. प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका, नम्रतेची विनंती. चालू होऊन द्यायची, पण शेवटची चालू होईल आणि कार्यक्रम थांबेल. अण्णा आहेत, नाना आहेत, सगळी मंडळी येत. इथं जास्त काही कुणाचं नामोल्लेख करत नाही. झालेली सेवा भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करतो. उभ्या महाराष्ट्राचं वैभव गायनामध्ये ज्यांचं नाव आहे. अण्णा, मी आळंदीला गेलो तर मी सांगितलं, तुम्ही नव्हते, पण कदाचित मी आळंदीला गेलो ना एकादशीला, कार्तिकी वारीला, मी काहीच ऐकत नाही आळंदीला, पण आमच्या सदानंद गुरुजीचं भजन ऐकण्यासाठी वेडा होतो. जिथं असून तिथं ऐकायला जातो. एकदा सदानंद गुरुजींची चाल होईल. आपल्या तालुक्याचं वैभव आदरणीय हरिभक्ती परायण गायनाचार्य सुनील महाराज पवार दोघांची चाल होईल आणि आपण जागेवरती थांबू. तुका म्हणे माझे, 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 तुका म्हणे माझे.
करीला बाविन प्रीती हो करीला करीला बाविन प्रीती हो करीला बाविन करी करीव घरातली सगळी मंडळी इकडे या फोटो जवळ मुलं नातवंड या सुना सगळी या यथामध्ये यथावकाश धावत्या वेळामध्ये अभंगाचा भाव एका कडव्याचा पाहण्याचा प्रयत्न केला। आमचे सर्व महाराज मंडळी सदानंद गुरुजी असतील त्याचबरोबर सुनील महाराज आमचे महाराज परशुराम महाराज दोनही मृदुंगाचार्य आमचे तीन मृदुंगाचार्य म्हणावं लागतील आता दोन कसं म्हणा रवी महाराज तुमच्यातच घ्यावं लागेल ना। आणि महाराज ज्यांनी तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवला ते आमचे त्यांचा मुलगा अक्षय महाराज मोरे चांगला विद्वान महाराज आहे त्यांचे वडील आहेत ते अक्षय महाराजांचे त्यांनी तुमच्यापर्यंत सुंदर आवाज पोहोचवला। सिस्टीम आमची
त्याचबरोबर ज्ञानदीप लाऊजगी यूट्यूब चॅनल आणि सुरेशजी महाराज गावडे, त्याचबरोबर नवनाथजी महाराज गट, आदरणीय हरिभक्तीपरायण जयसिंग महाराज इतापे, शिवाजी महाराज, सर्व वाडीवरची भजनी मंडळ, आमचे दोंडीभाऊ महाराज कोळगाववरून आले, सर्वांचं ऋण व्यक्त करतो. शेवटचा अभंग होईल तोपर्यंत आरती पेटू नका. फुलं घ्या हातात, फुलं घ्या हातात, फुलं घ्या हातात. आम्ही जातो तुम्ही कृपा सूर्य सकला साधी विनंती माझी वाढवे झाला उभा पांडुरंग होय पुन्हा श्रीरंग बोलावी अंतकाळी विठो आभासे वाढवे झाला उभा पांडुरंग होय पुन्हा श्रीरंग विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. आ बोललेले पुरेवेळी वापड उत्तर का क्षमा परत महाराज नाही उच्चारेला अधिकार म्या बोला कर क्षमा परत महाराज म्हणे शरण